नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फिटनेस संदर्भातला, आपल्या वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे व्यायामासंदर्भातल्या, व्यायामासंबंधीच्या काही गैरसमजुतींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी करू शकतो त्यामधली एक उत्तम गोष्ट म्हणजे आपला व्यायाम आहे. नियमितपणे केलेला व्यायाम हा आपल्या शरीराला सुडौल राहण्यासाठी मदत करत असतो, हेल्दी वेट मेंटेन करण्यासाठी मदत करत असतो, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतो. त्याचबरोबर अनेक गंभीर आजारांपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळवून देण्यासाठी मदत करत असतो. जसं की हृदयविकार आहेत किंवा टाईप 2 डायबिटीस आहे किंवा जीवनशैलीशी निगडीत असे जे आजार आहेत त्यांनासुद्धा रोखण्यासाठी, त्यांचे रिस्क आपल्या आयुष्यातून कमी करण्यासाठी आपल्याला व्यायामाची खूप छान मदत मिळत असते. पण असं सगळं असतानासुद्धा व्यायामाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न, ज्या गैरसमजुतींबद्दल बोलणार आहोत ते खूप कॉमनली विचारले जाणारे असे प्रश्न आहेत. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक ही गोष्ट सांगू शकते की या 6-7 गोष्टी ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामधले काही प्रश्न तुमच्याही मनामध्ये नक्कीच येऊन गेलेले असतील किंवा येत असतील. त्यामुळे तुमच्याही मनामध्ये जर व्यायामाबाबतीतले काही प्रश्न असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1 आणि खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पोटाचे व्यायाम केल्यानंतर पोट कमी होतं का? किंवा पोट कमी करण्यासाठी फक्त आम्ही पोटाचे व्यायामच केले तर चालेल का? त्यामुळे पटकन आम्हाला रिझल्ट्स मिळतील का? तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. कारण ज्या वेळेला आपण वेट लॉस किंवा फॅट लॉस करत असतो अशा वेळेला शरीराच्या एकाच भागावरची चरबी कमी होत जाते असं होत नाही. आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घालून ज्या वेळेला हा फॅट लॉस आपण करत असतो अशा वेळेला आपल्या शरीरातलं ओव्हरऑल फॅट हे हळूहळू कमी होत जात असतं. आपल्या शरीरातल्या कुठल्या पार्टवरची चरबी कमी व्हायला हवी किंवा कुठल्या पार्टवरची चरबी ही सगळ्यात पहिल्यांदा बर्न व्हायला हवी हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. या सगळ्या गोष्टी आपलं शरीर खूप स्मार्टली कॅरी करत असतं. रेग्युलरली ज्या वेळेला आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेला आपल्या शरीरातलं हे फॅट हळूहळू ब्रेकडाऊन होत जात असतं आणि या फॅटचा वापर आपलं शरीर इंधन म्हणून करत असतं. त्यामुळं कुठल्या भागावरची चरबी सगळ्यात आधी बर्न होईल हे आपल्या हातात अजिबातच नसतं. त्यामुळं हे जे टार्गेटेड एक्सरसाइजेस आहेत जसं की क्रंचेस आहेत किंवा सिटअप्स आहेत, ॲप्स वर्कआउटला तुमच्या नियमित व्यायामाचा एक भाग म्हणून तुम्ही स्वीकारू शकता. त्याचा समावेश तुमच्या वर्कआउट स्केड्यूलमध्ये करू शकता. पण फक्त पोटाचेच व्यायाम मी करणार, इतर कुठलेही व्यायाम करणार नाही कारण माझं फक्त पोट सुटलेलं आहे, माझ्या हातापायावरती अजिबात चरबी नाही आहे आणि त्यामुळं मला फक्त ॲप्स वर्कआउटच केले तर माझी पोटाची चरबी कमी होईल हा गैरसमज आपण आपल्या मनातून काढून टाकायला हवा. कारण असं प्रॅक्टिकली होत नाही. आपल्या शरीरावरचं ओव्हरऑल फॅट हळूहळू कमी होत जात असतं. अर्थात या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये होतात, सायंटिफिक ट्रूथ यामागचे काय आहेत, शास्त्रीय तथ्य काय आहेत, कशा प्रकारे शरीर अशा वेळेला काम करत असतं यासाठी एक वेगळा खास व्हिडिओ मी बनवणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच मी तो अपलोड करेन. तर तुम्हाला त्याचा यूज होईल का हे मला नक्की खाली कमेंट करून कळवा. त्यामुळं सगळ्यात पहिला गैरसमज जो आपण आपल्या मनातून काढून टाकायला हवा तो म्हणजे जर पोटावरती मला फक्त फॅट आहे तर मला फक्त ॲप्स वर्कआउटच करावे लागतील, इतर कुठल्याही व्यायामाचा मला फायदा होणार नाही असं अजिबात नसतं. तुम्हाला जमणारी, तुम्हाला झेपणारी अशी कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता आणि नियमितपणे तुम्ही ती गोष्ट जर करायला सुरुवात केली तर हळूहळू तुमचं बेली फॅट म्हणजे तुमच्या पोटावरची चरबी कमी होत गेलेली तुम्हाला नक्की दिसून येणार आहे. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पुरेसा नियमित व्यायाम जर आपण करत असू तर अशा वेळेला आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल करण्याची गरज नसते
किंवा आहाराकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरीसुद्धा चालतं. हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न, आणि तो म्हणजे आम्हाला कितीही व्यायाम करायला सांगा, आम्ही तो करू शकतो. दिवसभरातले 2 ताससुद्धा आम्हाला व्यायाम करणं शक्य आहे. पण आहारामधले बदल फॉलो करणं आम्हाला अजिबात शक्य नाही. आम्हाला जिभेवरती नियंत्रण ठेवणं जमत नाही. मग अशा वेळेला फक्त व्यायाम करून आम्ही वजन कमी करू शकतो का? तर या दोनही प्रश्नांची उत्तरं एकच आहेत, आणि ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस करत असता, फॅट लॉस करत असता, अशा वेळेला आहार हा 80% रोल प्ले करत असतो आणि एक्सरसाइजचा रोल आहे 20%. म्हणजे असं म्हटलं जातं की वेट लॉस इज अबाउट 80% ऑफ डाएट अँड 20% ऑफ एक्सरसाइज. आता ज्या विषयाला 80% मार्क्स आहेत त्याच्याकडे आपण जर लक्षच दिलं नाही तर त्या परीक्षेत पास होण्याचे चान्सेस आपले खूप कमी आहेत, इतकं तर तुम्हालाही कळलं. आणि 20% ज्या विषयाला गुण आहेत, 20% ज्याचं वेटेज आहे, अशा विषयाकडे आपण जर 100% लक्ष दिलं तर त्यातून आपले पास होण्याचे चान्सेस अजिबात नाही आहेत. म्हणजे हा जो बॅलन्स आहे हा आपण लक्षात घ्यायला हवा. आपण मागे एक व्हिडिओ केलेला होता ज्यामध्ये या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोललेलो आहे, आणि त्यामध्ये वेगवेगळे सायंटिफिक प्रूफसुद्धा मी तुम्हाला याबद्दलचे दिलेले आहेत. तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेगवेगळ्या स्टडीजमध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की तुम्ही पुरेसा व्यायाम करत असाल, नियमित व्यायाम करत असाल, पण जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देत नसाल, आहारामध्ये योग्य ते बदल करत नसाल, तर अशा वेळेला तुमचा वेट लॉस होणं, फॅट लॉस होणं हे खूप डिफिकल्ट असतं, जवळजवळ अशक्य असतं. पण जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य बदल केलेत आणि थोडाफार जरी सोबत व्यायाम केलात तर त्यामुळं तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळण्याची दाट शक्यता असते. आता आणखी एक गोष्ट जी खूप कॉमनली दिसून येते ती म्हणजे बऱ्याच लोकांचं असं होत असतं की आम्ही तळकट, तेलकट किंवा अनहेल्दी गोष्टी अधेमध्ये खाऊ शकतो. असं म्हटलं जातं की एक्सरसाइज कांट इरेज अ बॅड डाएट. म्हणजे तुम्ही कितीही नियमित पुरेसा व्यायाम करत असाल तरीसुद्धा अनहेल्दी खाणं तुम्ही जस्टिफाय करू शकत नाही. आता एखाद्या दिवशी जर समजा तुमचं अनहेल्दी खाणं झालं, भरपूर गुलाबजामुन खाण्यात आले किंवा भरपूर रसगुल्ले खाल्ले किंवा भरपूर समोसे खाल्ले, भरपूर जंक फूड आपल्या खाण्यात आलं, तर काही लोक असा विचार करतात की आज हे जे खाणं झालेलं आहे तर दिवसभराचा माझा 1 तासाचा व्यायामाचा ठरलेला कार्यक्रम आहे, तर मी अर्धा तास अजून जास्त व्यायाम करतो आणि ह्या ज्या एक्स्ट्रा कॅलरीज माझ्या शरीरामध्ये आलेल्या आहेत त्या मी बर्न करतो. आता पहा, आपण सगळी माणसं आहोत, ह्युमन बीइंग्स आहोत, मशीन्स नाही आहोत. कधीतरी जर अशी गोष्ट झाली तर त्यासाठी स्वतःला इतकं पनिश करण्याची अजिबात गरज नाही. आपण एखादी गोष्ट खाल्ली आणि लगेचच खाल्ल्याबरोबर ती फॅट म्हणून आपल्या शरीरावर चढते असं अजिबात होत नाही. आपल्या शरीरामध्ये त्याची एक फॅट बर्निंग प्रोसेस आधीपासून अस्तित्वात आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला माहिती आहेत. त्यामुळे लगेचच आपल्या शरीरासोबत इतकं हार्श वागण्याची गरज नाही, लगेचच इतकी एक्स्ट्रीम ट्रीटमेंट स्वतःला देण्याची अजिबात गरज नाही. पण फक्त अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून मात्र आपण नक्की काळजी घ्यायला हवी. त्यामुळं फॅट लॉस करत असताना आहारासंबंधीच्या आणि व्यायामासंबंधीच्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं, म्हणजे हा प्रश्नसुद्धा खूप कॉमनली विचारला जातो, आणि तो म्हणजे जिममध्ये जाऊनच आम्हाला व्यायाम करायला हवा का? बरेच जण या गोष्टीवर ठाम असतात की जिममध्ये गेल्यानंतर जो आपण व्यायाम करतो तोच खरा व्यायाम. हे चालणं वगैरे किंवा योगा, ॲरोबिक्स यासारख्या गोष्टींनी काहीही साध्य होत नाही. आपल्याला त्यातून वेट लॉस, फॅट लॉस अचीव करता येत नाही. अर्थात आता ही गोष्ट जर तुम्ही करू शकलात, जिममध्ये जाणं जर तुम्हाला शक्य असेल आणि नियमितपणे तुम्ही ती गोष्ट करू शकत असाल तर अगदी उत्तम आहे. कारण तिथे एक्सपर्ट्स असतात, व्यायामामधले छोटे छोटे बारकावे आपल्याला त्यातून समजून येत असतात, योग्य प्रकारे आपण तो करू शकत असतो. पण जर ही गोष्ट तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फॅट लॉस करूच शकत नाही असं अजिबात नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता. सूर्यनमस्कार, योगा, ॲरोबिक्स, झुंबा, सायकलिंग किंवा इव्हन चालण्याचा व्यायामसुद्धा खूप उत्तम व्यायाम आहे. तुम्ही जर तो नियमितपणे केलात
तर त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स अचीव करता येतात. कारण व्यायामाबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातली नियमितता, कन्सिस्टन्सी. तुम्ही कुठला व्यायाम तुम्हाला जमतो, झेपतो तो निवडून तो नियमितपणे जर करत राहिलात तर तुम्हाला त्यातून नक्कीच चांगले रिझल्ट्स अचीव करता येतात. त्यामुळं हा गैरसमजसुद्धा आपल्या मनातून आपण काढून टाकायला हवा. आपल्याला जमणारा, आपल्याला झेपणारा असा कुठलाही व्यायाम आपण आपल्यासाठी निवडू शकतो. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथी महत्त्वाची गोष्ट किंवा चौथा महत्त्वाचा गैरसमज. बरेच लोक असं म्हणतात की जर तुम्हाला तुमचा वेट लॉस करायचा असेल किंवा फिटनेस मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला दिवसभरामधला 1.5-2 तासाचा वेळ तुमच्या व्यायामासाठी द्यायला हवा, तरच तुम्ही त्यातून चांगले रिझल्ट्स अचीव करू शकता. तर असं अजिबात नाही आहे. बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये आपण याबद्दल बोललेलो आहोत, समजून घेतलेलं आहे. पण तरीसुद्धा ही गोष्ट मी पुन्हा इथे रिपीट करते की दिवसभरामधली 30 मिनिटं म्हणजे फक्त अर्धा तास जरी तुम्ही तुमच्या व्यायामासाठी दिलात तरीसुद्धा तुम्हाला हळूहळू त्याचे चांगले रिझल्ट्स दिसायला सुरुवात होतील. एका आठवड्यामध्ये 150 मिनिटं जर तुम्ही व्यायामासाठी तुमच्या देऊ शकलात, 150 मिनिटांची मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी जर तुम्ही करू शकलात तरीसुद्धा ती आपल्या शरीरासाठी पुरेशी असते. आता 150 मिनिटं एक आठवड्यामध्ये म्हणजे दिवसभरामध्ये 25 ते 30 मिनिटं इतकाच वेळ होतो आणि अर्धा तासाचा हा वेळ आपल्याला आपल्या शरीरासाठी काढायला हवा. म्हणजे हा वेळ इतका कमी आहे की प्रत्येकजण जर ठरवलं तर हा वेळ नक्कीच स्वतःसाठी काढू शकतो. तर त्यामुळं ही गैरसमजूत आपल्याला आपल्या मनातून काढायला हवी की खूप वेळ आपल्याला आपल्या व्यायामासाठी दिला तरच आपल्याला त्यातून चांगले रिझल्ट्स मिळतील. आता आणखी एक गोष्ट म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा काही लोकांना गुडघ्याचे त्रास आहेत, हाडांचे त्रास आहेत, जॉईंट्सचे त्रास आहेत किंवा काही स्त्रिया ज्यांना बाहेर जाऊन कुठल्या प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं शक्य होत नाही, घरी लहान मुलं आहेत, त्यांना पाहणारं कुणी नाही आहे, अशा प्रकारचे काही वेगवेगळे जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्हाला सलग हा व्यायाम करणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही हा 30 मिनिटाचा वेळ किंवा 45 मिनिटाचा वेळ दिवसभरामधला डिवाईड करून घेऊ शकता. सकाळी 15 मिनिटं, दुपारी 15 मिनिटं आणि रात्री 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं अशी सुद्धा तुम्ही डिव्हाइड करून घेऊ शकता. फक्त या केसमध्ये तुम्हाला तुमचा वेट लॉस लगेचच एक्सपेक्ट करण्यात काही अर्थ नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा सुद्धा गैरसमज असतो की आपण घाम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत व्यायाम करायला हवा, म्हणजे तोपर्यंत आपण व्यायाम करतच राहायला हवा किंवा जोपर्यंत आपल्या शरीराला ते दमल्याचं फिलिंग येत नाही किंवा थकल्याचं फिलिंग येत नाही, मसल्स पूर्णपणे दमलेले आहेत असं आपल्याला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत व्यायाम करतच राहणं गरजेचं असतं. नो पेन नो गेन. जर अशा प्रकारचा व्यायाम आपण केला नाही तर आपल्याला अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाहीत. तर असं अजिबात नाही आहे. दिवसभरामधली 30 मिनिटंसुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता, जी फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्हाला हळूहळू तुमच्या वेट लॉसमध्ये चांगले रिझल्ट्स मिळवून देऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये फास्ट रिझल्ट्स हवे असतील तर अशा वेळेला 45 मिनिटं किंवा 60 मिनिटाचा हा वेळ अगदी रिलिजियसली आपण आपल्या व्यायामासाठी द्यायला हवा. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि ती आहे स्त्रियांच्या बाबतीतली. बऱ्याच वेळेला ही गोष्ट ऐकण्यात येते की स्त्रियांना असं वाटतं की आपण जिममध्ये जाऊन जर व्यायाम केला, वेट ट्रेनिंग केलं किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग जर केलं तर त्यामुळं आपलं शरीर पुरुषी दिसायला लागेल. तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही कितीही व्यायाम केला तरी तुमचं शरीर पुरुषी दिसणं अजिबात शक्य नाही. याचं कारण म्हणजे अशा प्रकारच्या बॉडी बिल्डिंगसाठी शरीराला टेस्टोस्टेरॉनची गरज असते, जे की पुरुषांच्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि हे ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ टेस्टोस्टेरॉन त्यांना मसल बिल्डिंगसाठी मदत करत असतं. पण स्त्रियांच्या शरीरामध्ये याचं प्रमाण अत्यंत कमी असतं, अत्यल्प असतं, अगदी ना के बराबर असतं आणि त्यामुळं कितीही जरी व्यायाम केला तरीसुद्धा अशा प्रकारे शरीर बिल्ड करणं किंवा अशा प्रकारे मसल बिल्डिंग करणं, मॅसिव्ह मसल बिल्डिंग करणं
हे स्त्रियांना शक्य नसतं. तर मग वेट लिफ्टिंग किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग यासारखे जे व्यायाम आहेत हे मुळात स्त्रियांनी करायला हवेत का? त्यामुळे त्यांच्या शरीराला मग फायदे काही मिळतात का? तर याचं काय उत्तर आहे? तर हो, अशा प्रकारचे व्यायाम स्त्रियांनी करायला हवेत, कारण अशा प्रकारच्या व्यायामांमुळं त्यांचं लीन मसल मास डेव्हलप होत असतं, मसल्स टोन्ड अप होत असतात, स्ट्रेंथ वाढत असते आणि शरीर सुडौल होत असतं. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की बऱ्याचदा आपण काही बॉडी बिल्डर्स स्त्रियांना सुद्धा पाहतो, मग त्यांच्यामध्ये एवढे मसल्स कसे काय डेव्हलप होतात किंवा एवढं मॅसिव्ह मसल मास त्यांच्यामध्ये कसं काय डेव्हलप होतं? तर अशा स्त्रियांनी ही गोष्ट त्यांचं प्रोफेशन म्हणून स्वीकारलेली असते आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते सप्लिमेंट्स, योग्य त्या गोष्टी त्यांना दिल्या जात असतात आणि त्यामुळं अशा प्रकारचं मसल मास डेव्हलप करणं त्यांना शक्य झालेलं असतं. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या बाबतीत झाली म्हणून ती आपल्या बाबतीत होईल असं अजिबात नाही आहे. तुम्ही जिम एक्सरसाइजेस करू शकता, वेट लिफ्टिंग करू शकता, रेझिस्टंट ट्रेनिंग करू शकता आणि त्याचा तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये आणि फिटनेस मेंटेन करण्यामध्ये खूप छान फायदा मिळू शकतो. आता पाहूयात नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची गोष्ट. हा प्रश्नसुद्धा खूप कॉमनली विचारला जातो आणि तो म्हणजे व्यायाम थांबवल्यानंतर वजन वाढतं का? आणि यासोबतच विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे व्यायाम थांबवल्यानंतर मसल मास, जे बॉडी तयार झालेली आहे, जे स्नायू तयार झालेले आहेत, तर ते स्नायू, ते मसल्स फॅटमध्ये कन्वर्ट होतात का? आता या दोन गोष्टींची वेगवेगळी उत्तरं आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की व्यायाम थांबवल्यानंतर आपलं वजन वाढतं का? तर हो, ही गोष्ट खरी आहे. कारण व्यायाम ज्या वेळेला थांबवला जातो त्यावेळेला मसल मास कमी व्हायला लागतं आणि मसल मास कमी झाल्यानंतर आपला मेटाबॉलिझम स्लो डाऊन व्हायला लागतो. आता स्लगिश मेटाबॉलिझम म्हणजेच आपली चयापचयाची जी गती आहे ती ज्यावेळेला मंदावते, अशा वेळेला रेस्ट करत असताना आपलं शरीर ज्या कॅलरीज बर्न करत असतं त्याचं प्रमाणसुद्धा मंदावतं. स्लगिश मेटाबॉलिझम म्हणजेच युअर बॉडी इज बर्निंग फ्युअर कॅलरीज ॲट रेस्ट आणि कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्याचं रूपांतर हळूहळू वेट गेनमध्ये होतच असतं. आणि दुसरी गोष्ट आता की मसल मास जे आहे ते फॅट टिश्यूमध्ये कन्वर्ट होतं का? किंवा मसल टिश्यू हा फॅट टिश्यूमध्ये कन्वर्ट होतो का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण मसल टिश्यू आणि फॅट टिश्यू या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्नायूची जी पेशी आहे ती वेगळ्या प्रकारची पेशी आहे आणि चरबीची जी पेशी आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळं व्यायाम जरी तुम्ही थांबवलात तरीसुद्धा फॅट मसलमध्ये कन्वर्ट होत नाही आणि मसलसुद्धा फॅटमध्ये कन्वर्ट होत नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या राहतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातले कुठले गैरसमज दूर झाले हे मला नक्की खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.